नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार अशी इडलीची रेसिपी आणि तेही रेशनच्या तांदूळापासून। चला तर मग कृतीकडे वळूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडदाची डाळ आणि त्याच वाटीने 3 वाटी तांदूळ। तांदूळ आता आपण व्यवस्थित धुवून घेऊयात। रेशनच्या तांदूळाचं पाणी थोडं मळकट निघतं, त्यामुळे 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घ्या। स्वच्छ पाणी निघेपर्यंत तांदूळ धुवून घ्या। आता आपले तांदूळ धुवून झालेले आहेत, त्यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण भिजत ठेवूयात। त्याचप्रमाणे आता आपण डाळ धुवून घेऊयात। डाळ धुताना डाळ फक्त 2 पाण्याने धुवा, त्यापेक्षा जास्त डाळ धुवू नका, नाहीतर फर्मेंटेशनवर त्याचा इम्पॅक्ट पडतो। डाळ देखील आपण व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। आता डाळ आणि तांदूळ, डाळीवर सुद्धा आपण व्यवस्थित पुरेसं पाणी ठेवलेलं आहे। आता डाळ आणि तांदूळ हे दोन्ही 7 ते 8 तासांपर्यंत आपल्याला भिजत ठेवायचे आहे, कारण डाळ आणि तांदूळ जेवढे चांगले भिजतील तेवढे ते बारीक वाटले जातात आणि त्यामुळे फर्मेंटेशन हे खूप चांगलं होतं आणि परिणामी आपली इडली ही अतिशय हलकी आणि जाळीदार बनते। चला तर मग आता हे 7 ते 8 तासांसाठी आपण भिजवून घेऊयात। 7 ते 8 तास झालेले आहेत आणि आपली डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत। तुम्ही बघू शकता आपली डाळ अगदी छान भिजली आहे, अगदी नखाने तोडली तरी ती तुटते आहे। त्याचबरोबर आपले तांदूळ देखील व्यवस्थित भिजलेले आहेत। चला तर मग आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। डाळ वाटताना डाळ ही बारीकच वाटली गेली पाहिजे, याकडे अवश्य लक्ष द्या, कारण या बारीक बारीक टिप्सचा आपल्या रेसिपीमध्ये खूप मोठा परिणाम होत असतो। आणि इडलीचं मिश्रण वाटताना डाळीच्या पाण्याचा वापर करा, इतर कुठल्याही पाण्याचा, साध्या पाण्याचा वापर करू नका। डाळीच्या पाण्याचा वापर केला तर फर्मेंटेशन खूप छान होतं। व्यवस्थित बारीक आपण डाळ वाटून घेतली आहे। सगळं पीठ वाटल्यावर आपण त्यात 1.5 चमचा मीठ घालणार आहोत। हो, आपल्याला मीठ आत्ताच घालायचं आहे आणि ते का हे मी तुम्हाला पुढे सांगते। आता आपण हे पीठ एकाच दिशेने 5 ते 6 मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, कारण त्यात एअर भरणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे सुद्धा आपलं फर्मेंटेशन छान होतं। आता आपण हे 8 ते 9 तासांसाठी झाकून ठेवूयात। 8 ते 9 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे आणि आपण जे सुरुवातीला मीठ घातलं होतं त्याचं रिझन हेच की आपल्याला आता ह्या पिठाला अजिबात फेटायचं नाही। चला तर मग इडली पात्राला तेल लावून घेऊयात। सुरुवातीला तेल थोडं भरपूर आपण लावून घेऊयात। मी पाणी गरम करायला ठेवून दिलं आहे आणि आता आपल्याला पीठ हे फेटायचं नाही, ते तसंच अलगद उचलून इडली पात्रात ठेवायचं आहे, कारण जर आपण पीठ फेटून घेतलं पुण्यांदा तर त्यातले एअर बबल्स निघून जातील आणि तुमचं पीठ कितीही चांगलं फर्मेंट असू द्या, इडली फुगणार नाही। त्यामुळे ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवा। चला तर मग आपण हे सगळे स्टीम होण्यासाठी ठेवून देऊयात। आता आपण 10 मिनटं मीडियम आचेवर इडली वाफवून घेऊयात।
10 मिनटं झाली आहेत. आता आपण चेक करूयात आपली इडली कशी झाली ते. तर तुम्ही बघू शकता आपली इडली अतिशय छान फुगलेली आहे. आपण काढून घेऊयात. तर बघा आपली इडली किती व्यवस्थित इझिली निघते आणि अतिशय आपली इडली जाळीदार बनली आहे. ज्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही अवश्य फॉलो करा. त्यामुळे तुमची इडली ही रेशनच्या तांदळापासूनची अतिशय छान जाळीदार बनेल. तुम्ही बघू शकता आपली इडली आतून देखील अतिशय जाळीदार बनली आहे. तुम्ही बघू शकता ती आपली छान इडली बनलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नक्की रेसिपी ट्राय करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.